12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील विविध भाविक या ठिकाणी येत असतात। आज अशाच प्रकारचे एक सायकलवीर आपल्या परळी वैजनाथ येथे दाखल झाले आणि त्यांनी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आपल्या सायकल वारीचा हा संकल्प पूर्ण केला। त्यांनी पिंपरी चिंचवड येथील आमदार महेश लांडगे यांच्या निवडणुकीतील हॅट्रिक करण्यासाठी देवाला साकडे घातले होते आणि आज प्रभू वैद्यनाथाच्या कृपेनं ही सायकलवारी आपली पूर्ण झाल्याचा मनोदय त्यांनी वैद्यनाथाच्या दर्शनानंतर व्यक्त केला। या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधला आहे आम्ही, बघूया त्यांनी या सायकलवारीबद्दल काय सांगितलं। राहणार पिंपरी। मी मागच्या शनिवारपासून 23 तारखेपासून महेशदादांची हॅट्रिक व्हावी या उद्देशाने भीमाशंकर येथे देवाला साकडं घातलं होतं की आमच्या महेशदादांची हॅट्रिक झाली तर मी 5 ज्योतिर्लिंग सायकलवर करेन। त्याप्रमाणे मी पहिलं भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि आमदार नागनाथ आणि आज देवाच्या कृपेने 5वं परळी वैजनाथ येथे सुखरूपपणे कुठलाही ॲक्सिडेंट नव्हता, कुठली दुखापट नव्हता, मी व्यवस्थितपणे पोहोचलो आहे। ही सगळी महादेवांचीच कृपा आहे। महेश लांडगेंच्या हॅट्रिकसाठी तुम्ही प्रवास करत होता? हो, महेशदादांची हॅट्रिक विजय सुनिश्चित व्हावा यासाठी एक देवाचा आशीर्वाद असावा पाठीशी या उद्देशाने ही सायकल यात्रा मी केली। याच्यापूर्वी सायकलवारी कुठली केली होती? ह्या त्यात आम्ही दरवर्षी महेशदादांच्या क्लबतर्फे पंढरपूर वारी असते, भीमाशंकर वारी असते। परत मी स्वतः 2014 साली काश्मीर कन्याकुमारी या सायकलचा 26 दिवसाचा ट्रेक केलेला आहे सायकलवरच। आता महेश लांडगेंची हॅट्रिक तर झालेली आहे, पण आता त्यांना मंत्रिपद भेटावं ह्याच्यासाठी काय आता वेगळं साकडं घातलं आहे? याच्याआधी मंत्रिपद भेटलं तर मी कैलास पर्वतावर जाणार आहे। काठमांडू मार्गे कैलास पर्वताच्या दर्शनाला जाणार आहे तिकडे। त्यांना मंत्रिपद भेटेल असं वाटतं का? 200% भेटणार सर, कारण माझा लोकांपेक्षा महादेवावर जास्त विश्वास आहे। कारण जे आहे ते सगळे देवाच्या कृपेनेच होणार आहे आणि दादांवर आणि आमच्या सगळ्यावर महादेवाची खूप कृपा आहे। तेव्हा त्यावेळेस मंत्रिपद यावेळेस निश्चितच मिळणार आहे। धन्यवाद। ओके, राईट।